सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी कैलास राणा शिवचंद्र मोळी इंद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी जवीण शंभो मज कोण तारी मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं वसुदेवसुतं देवं कंसं चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण चतुश्लोकी भागवत घेऊया। अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थ यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि त्वद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचष्मनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा। आता आपण पहिल्या श्लोकाचा अर्थ बघू। भगवान सांगतात, या सृष्टीच्या निर्मितीपूर्वी फक्त मीच होतो. माझ्या पलीकडे सत्य असत्य किंवा त्या पलीकडे काहीही नव्हते. सृष्टी नसतानाही प्रलय काळात मी राहतो. ही सर्व चराचर सृष्टी म्हणजे मीच आहे आणि या सृष्टीतून स्थितीतून आणि विनाशातून जे काही होते ते मीच आहे. त्या दुसऱ्या श्लोकाचा अर्थ, जे मूळ तत्वात माझ्यापासून वेगळे दिसते आणि आत्म्यात दिसत नाही त्याला आत्म्याची माया किंवा भ्रम असे समजा. जसे दृष्टी दोषाने चंद्र एक असूनही दोन चंद्रांचा भास होतो, त्याचप्रमाणे कोणतीही वस्तू नसून परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो. आणि त्याचप्रमाणे आत्मा असूनही त्याची प्रतीती येत नाही, तीच माझी माया असे समज, असे भगवंतांनी सांगितले. जसं आपण म्हणतो की अंधारात एखादी दोरी दिसली तर ती सर्पवत भासते, किंवा जसं आपण मृगजळ पाहतो, लांबून एखादं पाणी असल्यासारखं वाटतं तर तो आपला भास असतो. तसंच परमेश्वर सांगतो की या चराचर सृष्टीमध्ये मी समाविष्ट आहे, पण केवळ मायेच्या भ्रमामुळे तुम्हाला मी दिसू शकत नाही, किंवा मी तुमच्यामध्ये आत्मस्वरूपात आहे तरी तो आत्मा प्रतीत तुम्हाला होत नाही, कारण ती सर्व हा सर्व मायाचा खेळ आहे. तिसऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात, या चराचर सृष्टीमध्ये जी काही पंचमहाभूते आहेत, पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश, ही सर्व पंचमहाभूते सर्व लहान मोठ्या वस्तूंमध्ये विराजमान असूनही त्यांच्यात नसतात. त्याचप्रमाणे मी या जगात सर्व व्यापक असूनही मी देखील त्यांच्यात समाविष्ट नाही. चौथ्या श्लोकात भगवंत म्हणतात, ज्याला आत्मतत्वाचे सार जाणून घ्यायचे आहे त्याने हे जाणून घेणे योग्य आहे की जे तत्व सृष्टी उत्पत्ती किंवा सृष्टी प्रलयानंतरही कायम राहते, जे सर्वत्र राहते, तेच आत्मतत्व होय. आणि हे आत्मतत्व जिज्ञासू माणसाने अन्वय आणि व्यतिरेकाने जाणून
घ्यावयाचे असते. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जरा आवाज जरा श्लोकामध्ये इकडे तिकडे झालाय. नाही, प्रॅक्टिस करायला पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही. मागे मी समर्थांचा तुम्ही श्लोक म्हणलात तेव्हा पण सांगितलं होतं वसिष्ठापरी ठ आहे. वशिष्ठा. हां, तो बरोबर. ट येतो. एक 10 वेळा नंतर तुम्ही वर्ग झालात ना की तो 10 वेळा वसिष्ठ 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 असं म्हणा, म्हणजे मग तो बसेल. कारण लहानपणापासून कदाचित तसा म्हणल्या गेल्यामुळे तो शब्द तोंडामध्ये पक्का झाला आहे, बाकी काही नाही. आणि दुसऱ्या श्लोकाचा अर्थ तुम्ही जो सुरू केलात ना तेव्हा पहिल्या 1-2 ओळी तो लिहिलाय तुम्ही का असाच सांगितलात? म्हणजे मी तो पूर्ण लिहून नाही काढलाय. बरं. मी काय झालंय की माझ्या त्या नर्मदा परिक्रमेच्या पुस्तकामध्ये मी 4 चतुश्लोकी भागवत टाकलाय ना. हो हो. तर त्याच्यातला अर्थ बघून मी तो सांगतोय. बरं. पण आता मी काय करतो, तो छानपैकी कागदावर उतरून काढतो आणि तुम्ही जो दुसऱ्या श्लोकाचा म्हणाला तशी काही आपल्याला उदाहरणं लोकांना सामान्यप्रमाणे कोणालाही कळेल अशी उदाहरणं देता येईल की ते पाहतो. करेक्ट. जसं आपल्या ताईंनी काही उदाहरण सांगितलं तसं काही उदाहरण आपल्याला देता येईल की ते पाहतो. हो हो. तो जरा दुसऱ्या पहिल्या 2 ओळी त्याच्या वाचा बरं. म्हणजे कुठल्या याच्या पहिल्या श्लोकाच्या का दुसऱ्या? नाही, दुसऱ्या श्लोकाच्या. हृदयतेपासून ना. हां, दुसऱ्या श्लोकाचा अर्थ म्हणून तुम्ही जो सांगितलं. हो हो. पहिल्या श्लोकात चराचर सृष्टीमध्ये भगवंत आहे किंवा प्रलयाच्या पूर्वी आहे आणि आत्ताही आहे असा तो बरोबर सांगितला. दुसऱ्या श्लोकात काय म्हणतात भगवंत? प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. नाही, अर्थ अर्थ. ओके ओके. बरं. अर्थामध्ये असं आहे की भगवंत सांगतात की जे मूळ तत्व माझ्यापासून वेगळे दिसते आणि आत्म्यात दिसत नाही त्याला आत्म्याची माया किंवा भ्रम असे समजा. जसे उदाहरणार्थ दृष्टीदोषाने एक चंद्र असून 2 चंद्र भासतात, तसेच या मायेमुळे भगवंत हे चराचर सृष्टीत समाविष्ट आहेत, ते व्यापकत्व आहे. तसेच ते आत्म्यामध्ये पण परमात्म्याच्या रूपाने आहे, पण केवळ मायेच्या भ्रमाने आपल्यालाच ते जाणवत नाही किंवा दृष्टीच पडत नाही. आता ती माया आत्म्याची आहे का भगवंतांची आहे? माया आत्म्याची आहे का भगवंतांची आहे? भगवंतांची. हां, मग ते तुम्ही थोडंसं कदाचित वाचताना किंवा लिहिताना काहीतरी पुढे मागे झालंय, त्याच्यामुळे त्याचा अर्थ आत्म्याच्या मायेमुळे असा येतोय. तर ते एकदा करेक्ट करून घ्या. भगवंताची माया म्हणून म्हणाला. हां हां. तर ते आत्म्याच्या मायेमुळे म्हणताय तुम्ही दोन्ही वेळा. हां, काय आहे, माझ्या 2 कानांना जे ऐकू येते, समोर जर 50 जण असतील तर त्यांना 100 कान आहेत. आपण प्रयत्न करायचा. कोणी अगदी परफेक्ट नसतं, पण आपल्याकडून शक्यतो अशा चुका होणार नाहीत याच्याकरता आपण हे करतोय. असं काही चांगल्या पद्धतीने घ्या सगळ्यांनी, हे सगळ्यांकरताच आहे. हां, ठीक आहे, सुरू करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. काल आपण समुद्र मंथनाची जी कथा आहे त्यातलं पहिलं समुद्र मंथन सुरू झाल्यानंतर त्या मंथनातून हलाहल नावाचं जे विष आलं तिथपर्यंत कथा पाहिली. आता जे मी काल म्हणालो की मुळामध्ये समुद्र मंथन ही बाहेरची कथा नाही आहे, ही आपली आतमध्ये साधक ज्या वेळेला त्या अवस्थेमध्ये असतो. कोणत्या अवस्थेमध्ये? तर मंथनाच्या अवस्थेमध्ये. मंथन म्हणजे घुसळलं जाणं, याला मंथन असा शब्द आहे. आपण ज्या वेळेला अंतर्बाह्य घुसळले जातो, अनेक वेळेला असं आपल्याला लक्षात येईल की काही जण म्हणजे आपण सगळे ह्या मार्गाला का लागतो, परमार्थाकडे का वळतो, तर असं म्हणतात की आम्ही प्रपंचाला कंटाळलो आणि परमार्थ मार्गाला लागलो, किंवा आम्ही प्रपंचामध्ये असे चटके खाल्ले
आणि मग आम्हाला हे शहाणपण सुचलं की परमार्थ मार्ग हा एकमेव समाधान मिळवून देणारा आहे आणि म्हणून आम्ही ह्या मार्गाकडे लागतो. बाकीचे जे अन्य मार्ग आहेत ना, हे सगळे साधन सुख, म्हणजे एखादी गोष्ट मला हवीशी वाटते, ती गोष्ट मिळते आणि त्याचं मला सुख मिळतं, याला साधनजन्य सुख म्हटलेलं आहे. तर त्या साधन सुखाकडे घेऊन जाणार आहे. पण परमार्थाचा जो मार्ग आहे, हा जो अभ्यास मार्ग आहे, याच्यामध्ये कोणतंही साधनजन्य सुख नाही. तर ज्याला आत्मसुख असं म्हणतात आणि जे चिरकाळ टिकतं ते सुख ह्या मार्गामध्ये आपल्याला प्राप्त होतं. परंतु ही जी कथा आहे ही का महत्त्वाची आहे आपल्या दृष्टीने, मी हे काय एवढं विस्तृत सांगतोय, ज्या वेळेला आपण एखाद्या साधनेला, एखाद्या उपासनेला, एखाद्या अभ्यासाला म्हणून सुरुवात करतो, त्यावेळेला सुरुवातीला हलाहल नावाचं विष वर येतं. मी काल सांगितलं की जसे वाईट विचार, निगेटिव्ह थिंकिंग ज्याला म्हणतात, असे यायला सुरुवात होते आणि त्याच्यावरती एकदा आपण सोप्या मराठीमध्ये ओव्हरकम केलं, ते सगळे विषय बाजूला सारून आपण पुन्हा साधनेला लागलो, साधनेच्या तयारीला लागलो, अभ्यासाला लागलो, नामस्मरणाला लागलो की पुढे जी समुद्रामधून, मंथनामधून जी एक एक रत्न बाहेर येतात सांगितले, ती रत्न म्हणजे लौकिकातली तर रत्न आहेतच, पण त्याचबरोबर साधन मार्गामध्ये ज्या सिद्धी आहेत त्या सिद्धींचं प्रतीक म्हणजे ही रत्न आहेत. भगवंतांनी काय काय सांगितलं आहे याचा उल्लेख मी केला की कोणत्याही मोहामध्ये तुम्ही अडकू नका. जोपर्यंत तुम्हाला अमृत मिळत नाही तोपर्यंत मंथन चालू ठेवा आणि एकदा का अमृताची प्राप्ती झाली की त्यानंतर ते अमृत तुम्हाला कसं मिळेल, त्याची प्राप्ती तुम्हाला कशी होईल, याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपण साधनेला बसतो त्यावेळेला फार फार जपून राहायला लागतं. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा किंवा सगळ्यात मोठा आपला जो कोणी शत्रू असेल, तर या साधन मार्गातला सगळ्यात महत्त्वाचा शत्रू म्हणजे अहंकार आहे. फार अवघड असतं, फार अवघड असतं. कारण एक एक गोष्टी किंवा एक एक सिद्धी प्राप्त होतातच, सगळ्यांना होतात, कमी अधिक प्रमाणामध्ये असतील. तुमचं जसं साधन आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या प्राप्त होतील. पण हीच तर भगवंतांची माया आहे. कारण असं म्हणतात की लाखामधल्या काय 1% किंवा 10% आपण पकडू, लोकांना इकडे वळावं असं वाटतं परमार्थामध्ये. मग त्या 10%मधले 1% हे कुठल्या तरी साधन मार्गावरती लागतात. बाकीचे फक्त अगदी म्हणजे कथा कीर्तनं ऐकणं, श्रवण करणं, जी पहिली पायरी सांगितली आहे, त्यातनं दुसऱ्या पायरीवर किती जातात, तर त्या एकूण संख्येच्या 1%. त्या 1%तले पुन्हा 1% एक एक पायरी वर जात 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 अनेक जण कोणत्या पायरीवरती अडकतात, तर ते एकदा आपलं साधन पक्क झालं की त्यानंतर येणाऱ्या सिद्धींमध्ये अडकतात. चांगदेव महाराज याचं अगदी चांगलं उदाहरण आहे. 1400 वर्षाचं आयुष्य आहे. काय करायचे होते, तर ज्या वेळेला यमदूत यायचे किंवा प्रत्यक्ष यमराज यायचे, तो मृत्यू यायचा, त्यावेळेला ते देहापासून विलग व्हायचे.
बरं, देह तर काही घेऊन जाता येत नाही, देह इथेच राहतो. तो जो जीव आहे किंवा आत्मतत्व नावाची वस्तू आहे ती या देहातनं जाते. पण ज्या वेळेला यमदूत यायचे किंवा यमराज यायचे त्यावेळेला ते आत्मतत्व नावाची जी वस्तू आहे तीच जर या देहामध्ये नसेल तर ते नेणार काय? म्हणजे साधना कमी होती का? साधना कमी नव्हती, सिद्धी कमी नव्हत्या. म्हणजे श्वापद जी होती, आपण पाहिलंय चांगदेवांची कथा माहिती आहे आपल्या सगळ्यांना. वन्य प्राणी जे आहेत वाघावरती सिंहावरती आरूढ व्हायचे, सर्प हातामध्ये त्याचा चाबूक करायचे. म्हणजे वन्य प्राण्यांना सुद्धा वश करता येईल अशी सिद्धी प्राप्त होती. मग काय झाली गडबड? चांगदेव महाराज त्या सिद्धीमध्ये अडकले. आणि मग आपल्या सगळ्यांना पुढचा भाग माहिती आहे की मुक्ताईनी कशा पद्धतीनं त्या सगळ्या चांगदेव महाराजांना ते आत्मतत्व नावाची जी वस्तू आहे त्याची ओळख पटवून दिली. तेव्हा ज्या वेळेला आपण साधन मार्गावरती लागतो, म्हणून मी काल एक शब्द वापरला की हे पहिल्यांदा का करायचं, तर स्वांत सुखाय. जर आपल्याला स्वांत सुखाय यातला आनंद एकदा समजायला लागला, कळायला लागला, तर मग आपल्याला बाकी जग काय म्हणतंय यांनी काही फरक पडत नाही. आणि जग जेव्हा तुमच्याबद्दल चांगलं बोलायला लागतं ना त्यावेळेला थोडं घाबरूनच राहायचं. चांगलं बोलायला लागले याचा अर्थ जरा काहीतरी आपलं कुठेतरी चुकतंय बरं का. कारण माझ्याबद्दल चांगलं बोललं ना तर ते मला बरं वाटतं, आणि मला बरं वाटलं की माझा जो अहंकार नावाचा मित्र आहे तो दुणावतो, वाढला जातो. याच्याकरता आपण खूप सावध राहायचं. हे समजण्याकरता म्हणून श्रीमद भागवतामध्ये ही समुद्र मंथनाची लीला आहे. हलाहल विष बाहेर पडलं. भगवान शिवांनी पार्वतीची अनुज्ञा घेतलेली आहे, तिला विचारलेलं आहे की समाजाच्या कल्याणाकरता मी हे प्राशन करू का? अखिल विश्वाचं कल्याण करण्याकरता मी याचं पान करू का? आणि पार्वती मातेनं संमती दिली. आणि मग शिवांनी ते संपूर्ण हलाहल विष आपल्या दोन्ही ओंजळीमध्ये घेतलं आणि प्राशन केलं. त्याच्यानंतर पुन्हा समुद्रमंथन सुरू झालं. एका बाजूला देव, एका बाजूला दानव. आणि मंथनामधून कामधेनू प्रगटली. आता कामधेनू म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गाईला कामधेनू म्हणतात. किंवा गाईमुळे काय होतं तर तिच्या सगळ्या एकूण दुधाचा तर उपयोग आहे, पण त्यापेक्षाही अधिक उपयोग गोमूत्र आणि गोमय याचा आहे. आणि या सगळ्या ज्या वस्तू आहेत, आता ही गाय करायची काय? मुळामध्ये देव म्हणाले ह्या गाईचं आम्ही काय करणार? आणि दानवांनाही हा प्रश्न पडला की या गाईचं आम्ही काय करणार? म्हणून ही गाय ब्राह्मणांना दिलेली आहे. याचं कारण असं आहे, वैदिक ऋषी जे आहेत ऋषींकरता ही कामधेनू ठेवलेली आहे. कामधेनूच्या पासून जी सगळी सामग्री मिळते ती सामग्री यज्ञाकरता म्हणून वापरली जाते. आणि यज्ञ हे भगवान महाविष्णूंचं मुख सांगितलं आहे. त्यामुळे त्यांना हविर्भाग जो दिला जातो किंवा देवांना सगळे हविर्भाग दिले जातात ते या यज्ञाच्या मार्फत दिले जातात. आणि म्हणून ऋषींकडे ती कामधेनू गेली. त्याच्यानंतर उच्चैश्रवा नावाचा अश्व घोडा त्या समुद्रमंथनातून बाहेर आला. वास्तविक तो दिसायला अत्यंत सुंदर होता, पांढरा शुभ्र होता, छान त्याचे कान होते. आणि तो पाहिल्या पाहिल्या इंद्राला असं वाटलं
की हा मला मिळायला हवा. कारण घोड्यावर बसल्यावर छान दिसतो ना, एकदम रुबाबदार दिसतो माणूस. त्याच्यामुळे इंद्राला असं वाटलं की हा मला मिळायला हवा. पण त्याच वेळेला बळीनं अशी इच्छा प्रकट केली, कारण बळी हा दानवांचा दैत्यांचा राजा आहे. तेव्हा त्यानं अशी इच्छा प्रकट केली की हा मला हवा. आणि म्हणून भगवंतांच्या आज्ञेनं इंद्राने आपला जो हट्ट होता किंवा मागणी होती ती थांबवली आणि तो बळीराजाला दिला. त्यानंतर ऐरावत नावाचा हत्ती त्या समुद्रमंथनामधून प्रगटला. आता वास्तविकपणे हा हत्तीसुद्धा सुंदर होता आणि त्याची अभिलाषा स्वाभाविकपणे बळीला होती. परंतु एक गोष्ट त्याने आधी मागून घेतलेली होती, त्याच्यामुळे हा ऐरावत हत्ती हा स्वाभाविकपणे इंद्राकडे गेला. त्यानंतर भगवंतांच्या कंठामध्ये जो कंठी कौस्तुभमणी विराजित असं जे आपण म्हणतो, तो कौस्तुभ नावाचा मणी हा ते रत्न हे समुद्रातून वर आलं. आता देवांना काही त्याची अभिलाषा नव्हती, कारण ते कोणत्या उद्देशाने समुद्रमंथन करतायत, तर तो उद्देश आहे अमृत प्राप्त व्हावं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अमृताच्या पूर्वी आहेत, त्यामुळे त्यांना एका अर्थानं त्याची तेवढी अभिलाषा नाही. पण दानवांनी बघितलं, दैत्यांनी बघितलं, ते म्हणाले की हा एक साधा दगड आहे, हा घेऊन करायचं आहे काय, आणि म्हणून तो भगवंतांना अर्पण केला असं म्हणतात. आणि भगवंतांनी तो आपल्या गळ्यामध्ये धारण केला, कंठामध्ये धारण केला. त्याच्यानंतर पारिजात नावाचा, पारिजातक जे म्हणतो आपण, तो वृक्ष त्या समुद्रमंथनातून वर आला. स्वाभाविकपणे कोणतंही झाड बघितलं आपण तर त्या झाडाचं काय वैशिष्ट्य आहे की त्याला फुलं येतात आणि त्या फुलांचं रूपांतर पुढे फळामध्ये होतं. दैत्यांनी विचारलं, ह्या झाडाला फळं येतात का? बघा, दैत्यांनी विचारलं, या झाडाला फळं येतात का? तर देव म्हणाले, नाही, याला काही फळं वगैरे येत नाहीत, याला फक्त फुलं येतात. आणि पारिजातकाचं एक वैशिष्ट्य आहे, काय सांगू शकेल का कोणी आपल्यापैकी? दुसऱ्याच्या अंगात फुलं पडतात. पारिजातक लावायचा आपल्या घरात असतो, पण त्याची फुलं जी आहेत ना ती शेजारी जातात दुसऱ्याकडे. बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी. म्हणून म्हणजे याची म्हणाले फळही उपयोगी नाहीत आणि फुलंही उपयोगी नाहीत. आणि म्हणून तो पारिजातक नावाचा जो कल्पवृक्ष आहे तो इंद्राच्या स्वर्गलोकाची, इंद्राच्या दरबाराच्या बाहेर लावला असं म्हणतात. स्वर्गाची शोभा वाढावी म्हणून तो त्या ठिकाणी लावला. त्याच्यानंतर त्या मंथनामधून सुंदर सुंदर अप्सरा प्रगट झाल्या. आता आपल्याला माहिती आहे की अप्सरा प्रगट झाल्या की स्वाभाविकपणे दैत्यांमध्ये अशी अभिलाषा निर्माण झाली की या आम्हाला हव्यात. पण त्यांनी यापैकी कोणाचीच मागणी पूर्ण केली नाही आणि त्या निघून गेल्या. असं म्हणतात की त्या स्वर्गामध्ये निघून गेल्या. आणि त्यानंतर ह्या मंथनामधून प्रत्यक्ष लक्ष्मीदेवी प्रगट झाल्या. आता अप्सरा जेवढ्या सुंदर होत्या त्याच्या कैक पटीने सुंदर
कारण ही महालक्ष्मी जी आहे ती विश्वामध्ये जे काही सर्वांग सुंदर म्हणून आहे ते हिनं तयार केलं आहे, त्यामुळे ती त्याच्यापेक्षा सुंदर आहे. आणि अशी एका अर्थाने विश्वमोहिनी जिला म्हणता येईल, लक्ष्मी देवी ही आपल्याला मिळावी असं देवांनाही वाटलं आणि दानवांनाही वाटलं. आणि त्यावेळेला असा प्रसंग सांगतात की लक्ष्मी देवी ह्या सगळ्या तिथल्या देवांच्या ज्या रांगा होत्या किंवा त्यांच्याकरता काही निवासाची स्थानं होती, तिथे जाऊन त्यांनी बघितलं की मला तिच्या हातामध्ये वरमाला आहे आणि ती वरमाला कोणाला घालावी, कोणाला वरावं अशासाठी ती वर शोधती आहे. आणि म्हणून प्रत्येक दालनामध्ये ती फिरती आहे आणि फिरत असताना तिने प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण पाहिले आणि त्याचबरोबर काही ना काहीतरी दोषसुद्धा पाहिले. आणि ती ह्या सगळ्यामध्ये फिरती आहे आणि त्याच वेळेला तिचं लक्ष क्षीरसागरामध्ये त्या शेषावरती पहुडलेल्या भगवान महाविष्णूंकडे गेलं. ते शांत बसले. एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांना कुठल्याही गोष्टीची अभिलाषा नाही. आणि म्हणून असं म्हणतात की जे लोक लक्ष्मीच्या पाठीमागे धावतात त्यांच्यापासून लक्ष्मी अधिक लांब धावते. लक्ष्मी कोणाकडे स्थिर आहे तर तिला ज्यांच्याकडे स्थिर व्हावंसं वाटतं त्याच ठिकाणी लक्ष्मी स्थिर राहते. मुळात लक्ष्मी चंचल आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तिच्या मनामध्ये जेव्हा असेल तेव्हाच ती स्थिर राहते. आणि तिने बघितलं की आपल्याला एक अत्यंत योग्य जागा अशी आहे, ती म्हणजे भगवान महाविष्णू, कारण ते माझी अभिलाषा करत नाही आहे. आणि म्हणून लक्ष्मी देवींनी भगवान महाविष्णूंच्या गळ्यामध्ये ती माला जी होती वरमाला ती घातली. आणि त्यावेळेला असं म्हणतात की भगवान महाविष्णू छान डोळे मिटून तो हात, फोटो बघितला असेल आपण सगळ्यांनी, असा एक हात छान घेतलेला आणि निजलेले आहेत, निद्रा अवस्थेमध्ये आहेत. ती वरमाला गळ्यात घातल्यावरती त्यांनी पाहिलं कोण आहे आणि म्हणाले लक्ष्मी देवी का. आणि बघितलं आपल्या आजूबाजूला काही जागा नाही म्हणले लक्ष्मी देवींना बसायला. म्हणून सांगितलं लक्ष्मी तू कुठे बस, तर तू माझ्या चरणापाशी बस. आणि तेव्हापासून भगवान महाविष्णूंच्या चरणापाशी लक्ष्मी देवी स्थिर झाल्या. त्यानंतर पुन्हा समुद्रमंथन सुरू झालं आणि त्याच्यामध्ये वारुणी देवी म्हणजे सुरा प्रगट झाली. स्वाभाविकपणे आपल्याला माहिती आहे की सुरा म्हणजे असुर हे नाव का पडलं, तर समुद्रमंथनाच्या काळामध्ये ज्यांनी सुरा प्राशन केली ते असुर झाले. हा आपण कधीतरी नकारार्थी शब्द वापरतो, पण अशा यांनी तो नाही आहे असुर या शब्दामध्ये. सुर म्हणजे देव आणि असुर म्हणजे दानव किंवा राक्षस आपण जे म्हणतो, तर तो संदर्भ इथे या ठिकाणी अशा पद्धतीने आला. स्वाभाविकपणे ती भगवंतांच्या आज्ञेनं असुरांनी त्याचं प्राशन केलं. आणि आता असुर त्या सुरापान केल्यामुळे थोडेसे त्याची जी नशा असते त्या नशेमध्ये आहेत
आणि अशात पुन्हा समुद्रमंथन चालू झालेलं आहे. आणि त्याच वेळेला त्या समुद्रमंथनामधून भगवान महाविष्णूंसारखाच दिसणारा एक अत्यंत तेजस्वी असा पुरुष प्रकट झाला. त्याच्या हातामध्ये सोन्याचा कुंभ आहे आणि त्या कुंभामध्ये ते अमृत आहे. आता हा भगवान महाविष्णूंसारखा आणि ज्याच्या हातामध्ये तो सोन्याचा कुंभ किंवा अमृत कुंभ कोण आहे, तर ती धन्वंतरी नावाची देवता आहे. आपण जर आयुर्वेदिक डॉक्टरांच्या म्हणजे वैद्यांच्या जर दवाखान्यामध्ये गेलो तर भगवान महाविष्णूंसारखंच आपल्याला एक छोटी मूर्ती असते बघा, काचेच्या पेटीमध्ये ठेवलेली. तर ती भगवान महाविष्णूंची नाही. बरेच जणांना वाटतं की ते विष्णूंची मूर्ती ठेवलेली आहे का काय. तर ती धन्वंतरी जी देवता आहे, म्हणजे आयुर्वेदाची प्रवर्तक, ज्यांच्यापासून आयुर्वेदाची सुरुवात झाली, तर त्या आयुर्वेदाची देवता म्हणून ज्यांना म्हटलं जातं ते हे धन्वंतरी आहे. भगवान महाविष्णूंसारखंच रूप आहे साधारणपणे दिसायला. ते प्रकट झाले आणि त्यांच्या हातामध्ये अमृतकुंभ आहे. तो ते अमृतकुंभ आता देणार एवढ्यात दानवांनी, दैत्यांनी तो अमृतकुंभ त्यांच्याकडनं हिसकावून घेतला. आणि ज्याने तो हिसकावून घेतला होता त्याला असं वाटायला लागलं की आता हे अमृत माझ्याकडे आलं आहे, त्यामुळे मी आधी पिणार आणि मग दुसऱ्यांना देणार. त्या भांडणामध्ये त्यानं तो अमृतकुंभ घेतला आणि तो पळायला लागला. दुसऱ्या एका दानवाला तो धडकला, त्यांनी तो अमृतकुंभ घेतला आणि तो पळायला लागला. प्रत्येकाला असं वाटतं की मी आधी पिणार, मी आधी पिणार, मी आधी पिणार. आणि त्यावेळेला आता अमृतकुंभ मुळामध्ये दानवांकडे आहे आणि त्यांच्यामध्ये आता भांडाभांडी चालली. तेव्हा त्यांचा जो राजा आहे त्या राजाने असं सांगितलं, म्हणजे बलीने असं सांगितलं आहे की हे बंधूंनो, हे जे अमृत आपल्याला मिळालेलं आहे आत्ता, तर त्याच्याकरता आपण जेवढी मेहनत केली आहे तेवढी मेहनत देवांनी सुद्धा केलेली आहे. त्याच्यामुळे एका अर्थानं बघा, तो इथे सनातन धर्माचा उपदेश करतोय, राक्षस असून दानव असून. एका अर्थानं सनातन धर्म म्हणजे काय, तर धर्म काय सांगतो, तर या प्रयत्नाकरता, अमृताच्या प्रयत्नाकरता ज्यांनी म्हणून प्रयत्न केलेले आहेत, ज्यांनी म्हणून कष्ट केलेले आहेत, अशा सर्वांना त्या अमृताचा समान वाटा मिळाला पाहिजे. आणि हे त्यानं सांगितलं, पण इतर दानवांना पटायला पाहिजे. इतर दानवांना काही पटलं नाही. त्यांच्यामध्ये पुन्हा भांडणं सुरू झाली आणि तेवढ्या कालावधीमध्ये असं सांगतात की भगवंतांनी मोहिनी नावाचा अवतार धारण केला, स्त्री रूप धारण केलं असं म्हणतात. आता हे स्त्री रूप भगवंतांचं कसं होतं, किती सुंदर होतं, याचं फार मोठं वर्णन श्रीमद भागवतामध्ये आलेलं आहे. आपण ते वाचावं. पण माझी आपल्याला विनंती आहे की त्या रूपाची फारशी चर्चा, फारसं विवेचन कथाकार म्हणून, भागवतकार म्हणून आपण करू नये. अन्यथा दुर्दैवाने आपण त्या सौंदर्याच्या वर्णनामध्ये अडकत जातो. तर त्या वर्णनामध्ये अडकू नये स्वतः. किती सुंदर होतं भगवंतांचं मोहिनी रूप, तर सर्वांग सुंदर होतं, एवढं फक्त आपण त्या ठिकाणी नमूद करावं. त्या स्त्रीला बघितलं आणि दानवसुद्धा मोहित झाले आणि तिच्याकडे गेले असा उल्लेख आहे. आणि आता दानव तिला म्हणतायत
की तू कोण आहेस मुळामध्ये, तू कशाकरता इथे आली आहेस. आम्हाला असं वाटतंय की तू विवाहाकरता खरं तर इथे आली असावीस आणि तू आमच्यापैकी कोणाला वर म्हणून आमची निवड कर. त्यावेळेला ती सांगते की माझं नाव मोहिनी आणि मी इथे तुम्हाला अमृत वाटप करायला आलेली आहे. तेव्हा तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर हा कुंभ माझ्याकडे द्या आणि मी सगळ्यांना अमृताचं पान करवते. बघा, ज्यांच्याबरोबर ह्या असुरांनी एवढा दीर्घ काळ ते समुद्रमंथन केलं आहे, त्यांच्यावरती म्हणजे त्या देवांवरती असुरांचा कोणताही विश्वास नाही. किंबहुना आपला जो राजा आहे त्याच्यावरही कोणताही विश्वास नाही. पण ही जी सुंदर स्त्री आत्ता बघितलेली आहे तिच्यावरती ह्या असुरांचा विश्वास बसलेला आहे आणि त्यांनी ती जे काही म्हणते ते मान्य केलेलं आहे आणि तो अमृतकुंभ तिच्या हातामध्ये दिलेला आहे. आणि तिनं असं सांगितलं सगळ्यांना की तुम्ही आता ह्या सगळ्या श्रमाने थकलेला आहात, तेव्हा तुम्ही काय करा तर चांगल्या पद्धतीनं स्नान करा, आपलं जे आह्निक आहे ते पूर्ण करा आणि मग मी तुम्हाला हे अमृत जे आहे ते वाढते. आणि म्हणून एका बाजूला देवांची रांग आहे, एका बाजूला दैत्यांची किंवा दानवांची रांग आहे, असुरांची रांग आहे. ही मोहिनी काय करायची, हिच्या बोलण्याचं पण भरपूर वर्णन आहे. कशा पद्धतीनं बोलायची, कशा पद्धतीने तिचे नेत्र कटाक्ष आहेत. तर ती ज्या वेळेला असुरांच्या पंक्तीमध्ये जायची त्यावेळेला ती त्या असुरांशी फक्त गोडगोड बोलायची आणि आपल्या नेत्रकटाक्षांनी त्यांना घायाळ करायची. आणि ज्या वेळेला देवांच्या पंक्तीमध्ये ती यायची त्यावेळेला प्रत्यक्ष देवांना तिनं अमृत वाढलेलं आहे, अमृताचं पान करवलेलं आहे. असुरांच्या पंक्तीत पुन्हा जायची, त्यांच्याशी बोलायची, त्यांना असं वाटायचं की ही आत्ता आपल्याला अमृत देईल आणि ती पुन्हा उठून देवांच्या पंक्तीमध्ये जायची आणि देवांना अमृताचं प्रत्यक्ष पान करवायची. आता हे जे असुर आहेत आणि देव आहेत यांच्याकडे अशा विद्या आहेत की जे स्वतःचं जे रूप आहे ते पालटू शकतात. म्हणजे क्षणार्धामध्ये दिसतोय असुर, पण त्याच्याकडे असं मंत्र सामर्थ्य आहे की त्या मंत्र सामर्थ्याने तो मंत्र म्हटल्यानंतर लगेच तो देवांसारखा पोशाख केला आहे, ज्याला आपण एखाद्या नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये बघतो बघा की इकडनं गेलेला माणूस दुसऱ्या क्षणाला तिकडनं वेगळ्या कपड्यामध्ये आला. तर अशा पद्धतीनं राहू नावाचा जो दैत्य आहे, या राहूनं काय केलं, त्याच्या हे लक्षात आलं की ज्यावेळेला मोहिनी असुरांच्या पंक्तीमध्ये येते तेव्हा ती फक्त आपल्याशी गोडगोड बोलतीये, पण प्रत्यक्ष अमृतपान कोणाला करवतीये तर देवांना करवते. म्हणून त्यानं वेश पालटला आणि देवांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसला. आणि त्याच वेळेला मोहिनीनं बरोबर त्याच ठिकाणी एक एक करत पुढं जात अमृत वाढलं होतं आणि तो बसला. ते सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये जाऊन बसलाय. त्यानं अमृत प्राशन केलं असं म्हणतात. आणि तेव्हा सूर्य आणि चंद्रांच्या हे लक्षात आलं की आपल्यामध्ये जो येऊन बसलाय तो एवढा वेळ कोणी नव्हतं, पण हा आत्ता काही क्षणापूर्वी आला. ज्यावेळेला मोहिनी त्या ठिकाणी अमृत वाटप करणार त्यावेळेला हा येऊन बसला आणि म्हणून लगेच
भगवान महाविष्णूंना त्यांनी मोहिनी रूप घेतलं होतं, त्या रूपाला या दोघांनी सांगितलं की हा प्रत्यक्ष दैत्य आहे, राहू आहे. त्यावेळेला असं सांगतात की भगवंतांनी सुदर्शन चक्र आपलं चालवलं आणि त्याचं मस्तक बाजूला केलं, धडा वेगळं केलं. पण त्यानं अमृत प्यायलं होतं, पण ते घशातनं खालती गेलं नाही असं म्हणतात. म्हणजे इथपर्यंत खाली गेलं होतं. ते जर पूर्ण खाली गेलं असतं तर कदाचित तो सुद्धा देवांच्या योग्यतेचा झाला असता. पण असं म्हणतात की त्याचं जे मस्तक धडा वेगळं झालं, तो वरचा भाग म्हणजे राहू आणि खालचं जे शरीर आहे तो म्हणजे केतू, दोन वेगवेगळी झाली. म्हणून राहू केतू आपण जर पत्रिकेमध्ये बघितले तर एका घरात राहू असतो, त्याच्या विरुद्ध घरामध्ये केतू असतो. आणि या राहूमुळे पौर्णिमेला आणि अमावस्येला चंद्रावर आणि सूर्यावरती तो आक्रमण करतो असा उल्लेख आहे. म्हणजेच काय तर ग्रहण लागणं हे जे म्हणतात ते या राहूमुळे लागतं. सर्व देवांना भगवंतांनी अमृतपान करवलं. त्याच्यानंतर देवांच्या असं लक्षात आलं, बळीराज दैत्याला असं लक्षात आलं की आता देवांची ताकद पुन्हा वाढलेली अमृत प्राशनामुळे. त्यामुळे त्याच्यानंतर जे काही युद्ध झालं देवासूर संग्राम, त्या देवासूर संग्रामामध्ये देवांचा विजय झाला, असुरांचा पराभव झाला आणि स्वर्गाचं जे राज्य होतं ते पुन्हा देवांकडे आलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणाला काही विचारायचं असेल तर विचार.